नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 18 काटोल जिल्हा नागपूर अँड राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 वडाळी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती. सो आपल्याला लेखी चाचणी गुण प्रसिद्ध करण्याबाबत तर लेखी परीक्षेचे गुण जाहीर झालेले आहेत, जे की आपण थोडक्यात सूचना वाचून घेऊत. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 18 काटोल जिल्हा नागपूर या घटकाच्या स्थापनेवर पोलीस शिपाई सन 2024-25 करिता रिक्त असलेल्या 159 सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती 2024-25 आयोजित करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या 1556 उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेली होती. अँड याच दिवशी उत्तर तालिका पण प्रसिद्ध करण्यात आलेली होती. अँड आक्षेपण या ईमेल आय डीवर लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. उत्तर तालिकेबाबत ईमेलद्वारे दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8 वाजतापर्यंत उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांची छाननी पडताळणी करण्यात आलेली असून सुधारित उत्तर तालिका संचनिहाय या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना लेखी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची माहितीकरिता लेखी चाचणीचे गुणपत्रक प्रसिद्ध करण्यात येत असून लेखी चाचणी गुणांकनामध्ये काही तफावत असल्यास लेखी स्वरूपात यादी प्रसिद्ध झाल्यापासून 24 तासांच्या आत या कार्यालयाच्या या ईमेल आय डीवर नोंदवावेत. यानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आक्षेप असेल, हरकत असेल तर नक्कीच नोंदवू शकता. तर बघा, लेखी परीक्षेच्या गुणाची यादी आपल्याला पाहायला मिळेल, जे की चेस्ट नंबर, ॲप्लिकेशन नंबर अँड लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गुण किती मिळालेले आहेत तर ते पाहायला मिळतील. जे की बघा आपण पाहू तर 80, 85, 90 प्लस काही विद्यार्थी आहेत का, जे की सध्या तर PDF काही विद्यार्थी दिसत नाही आहेत जास्त गुण मिळवलेले. थोडं स्क्रोल करून पाहूत आपण, जे की बघा 74चा तेवढा विद्यार्थी आपल्याला इथे पाहायला मिळाला, 70 प्लस. बाकी पूर्ण विद्यार्थी 70च्या खालीच आहेत. यामध्ये बघा 71. अँड विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळतील. जे की लेखी, मैदानी अँड NCCचं सी प्रमाणपत्र असेल तर यांची यादी नक्की लवकरच पाहायला मिळेल. अँड ज्या विद्यार्थ्यांना 40 प्लस असतील तर त्या विद्यार्थी त्यांची यादी पण जाहीर केली जाईल, म्हणजे असं लेखी परीक्षेमध्ये. तर PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता अँड तुमचा रिझल्ट पाहू शकता. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा किंवा सांगा, जेणेकरून त्यांचे आन्सर देण्याचा प्रयत्न मी करेनच. सो आता पस्तोर तर आपल्याला पाहायला मिळेल 70-65 प्लसच विद्यार्थी काही आहेत, जे की पेपर टफ असू शकतो, कारण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले नाही आहेत रिटर्न टेस्ट मार्क्समध्ये. एकच विद्यार्थी आतापर्यंत पाहायला मिळाला बघा, 81 मार्क, चेस नंबर 992. तर यांना 81 मार्क आहेत. खूप खूप छान मार्क मिळालेले आहेत, जे की तुम्ही म्हणजे आत्तापासून पाहू शकता. विद्यार्थ्यांना फक्त एकच विद्यार्थ्यांना 81 गुण, नंतर 70 प्लस काही होते. सो बघा, थोडक्यात आपण पूर्ण PDF घेत आहोत, जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. अँड तुम्हाला किती गुण मिळाले तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जे की मैदानी प्लस लेखी. सो अंदाजित कट ऑफ वगैरे आपल्याला काढता येईल. तर बघा 81 आहेत मार्क, 15-34 चेस्ट नंबर, नंतर खाली 60, 65, 59 असे पाहायला मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल अँड माहिती परिपूर्ण मिळत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असंच आपण सिरीज चालू आहे, जे की अपडेट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत, जे की तुम्ही चॅनलची बॅक हिस्ट्री पाहू शकता. अँड सो नक्कीच PDF
डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. हे बघा 80 मार्क, 1849 चेस नंबर, देन 50 प्लस 60 प्लस आपल्याला पाहायला मिळतील. 90, अरे यार, हे बघा 86 मार्क, खूपच छान. सो नक्कीच तुम्हाला किती गुण मिळाले तर ते कमेंटमध्ये सांगा. अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जे की आपण हे बघा पूर्ण PDF आपण कवर केलेली आहे. विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत तर ते एकंदरीत आपण सरासरी पाहिले आहेत. सो 80 प्लस काही विद्यार्थी आहेत अँड मिनिमम 60 प्लस आपल्याला पाहायला मिळतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.